मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे. कारण एवढं मोठं काम करायचं, आता रामकाल पथ करायचा, तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल, काही वायडनिंगमुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल. पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात पुढाकार घेतला, लोकांना समजावून सांगितलं, प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं, आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपणही त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत. मी आणि शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं की कुंभ 12 वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं नाव घेऊन जातं आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही. त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत.